जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय। उपोषणामुळे वडीगोद्री आणि अंतरवली सराटीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांमधील संघर्ष टळला आहे। अंतरवली सराटीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। तर अंतरवली सराटीपासून अवघ्या 1.5 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्री गावात ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले। दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर घोषणाबाजी केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली। आज दुपारी 3 वाजताची दृश्य आहेत। वडीगोद्री या गावातली जालन्यातलं वडीगोद्री गाव अंतरवली सराटी जिथे जरांगे पाटील उपोषणाला बसले तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। काही वेळापूर्वीच वडीगोद्री फाटा येथे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते आणि ही दृश्य आपण धुळ्यातली पाहतोय। आज संध्याकाळी 4 वाजताची ही दृश्य आहेत। जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर लगेचच ओबीसी नेत्यांकडूनही उपोषण सुरू झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण बचाव या दोन्ही आघाड्या सुरू झाल्या। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे। ही लढाई गरजवंत मराठ्यांची लढाई आहे। आम्ही आमच्या अधिकाराचं मागत आहे। आम्ही ना जातीवाद करत नाही, ना आमची काही गैरमांग नाही। ही कायदेशीर मांग आहे, हे कायद्यात बसत आहे। ही लढाई गरजवंत मराठ्यांची लढाई आहे। त्यामुळे या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये असा आदेश आम्हाला पाटलांकडून आलेला आहे। हे जे प्रशासन आहे, जे सरकार आहे, हे जे सरकार आहे, पोलिसांना पुढे करून या ठिकाणी मराठा समाजाला दडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे।